शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी। हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात। पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा। हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी। तेव्हा आजच संपर्क करा अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे। संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966। एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प घारगाव 2 अंतर्गत पंचायत समिती संगमनेर आणि निमोन बीट राष्ट्रीय पोषण अभियान 2025, सुपोषित भारत, साक्षर भारत आणि सशक्त भारत यांच्या वतीनं मालदाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये आरंभ बालक पालक मेळाव्याचं आयोजन केलं गेलं। या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण राऊत, बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिता मोरे, कल्पना अंधुरे, प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका रश्मी देशपांडे चौधरी, सरपंच गोरक्ष नवले, उपसरपंच निलेश भालेराव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास नवले, ग्रामसेवक ज्ञानेश्वर उपरे, जिल्हा परिषद शाळा मालदाडचे मुख्याध्यापक रावसाहेब पावसे, शिक्षक सुखदेव मोहिते यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी अनिता मोरे यांनी केलं, तर अंगणवाडी सेविकांनीही आपापली मनोगत व्यक्त केली। अंगणवाडीमध्ये मुलांना आहार दिला जातो आणि त्याच्यासोबत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात। हे उपक्रम जे आहेत त्याच्यातून मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो। त्यामध्ये मुलांचा शारीरिक विकास होतो, मानसिक विकास होतो, सामाजिक भावनिक विकास होतो, बौद्धिक विकास होतो। हे सर्व विकास होत असताना ती सगळे खेळाच्या माध्यमातून, उपक्रमाच्या माध्यमातून होत असतात। आपण पालकांना नेहमी असं वाटतं की मुलं शाळेत गेली पाहिजे, मुलांना 3 वर्षाच्या आत आपण शाळेत टाकतात। इंग्रजी शाळेच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याचा पालकांचा खूप ओढा आहे, पण मराठी माध्यमाच्या शाळेतून जी मुलांची मातृभाषा असते, अशा मातृभाषेतून ज्यावेळेस मुलांचं शिक्षण होतं त्यावेळेस मुलांचा बौद्धिक विकास हा अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो। आणि पालकांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हावी, त्यांना माहिती व्हावी, म्हणून आपण इथं जे उपक्रम घेत असतो अंगणवाडीमध्ये, त्या उपक्रमांची एक प्रतिकृती म्हणून इथं आपण वेगवेगळे स्टॉल लावलेले आहेत। 0 ते 6 वयोगटातील बालकांचा विकास कसा करायचा, अंगणवाडी असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, ह्या जर टिकवायच्या असतील भविष्य काळामध्ये, तर अशा प्रकारचे मेळावे होणे हे फार गरजेचं आहे। आणि हा कार्यक्रम आवर्जून आमचे सरपंच, या गावचे लोकभिमुख सरपंच की ज्यांनी अत्यंत परिश्रम घेऊन या सर्व अंगणवाडीच्या सेविका असतील, त्यांचे पर्यवेक्षक असतील, प्रकल्प अधिकारी असतील, या सर्वांना एकत्र घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी घडवून आणलेलं आहे। आणि म्हणून या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या सन्माननीय व्यक्तींचं स्वागत करणं हे आपल्या ग्रामस्थांचं आद्य कर्तव्य आहे, म्हणून आपण यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत। मला असं वाटते की अंगणवाडी हा बालकांच्या भविष्याचा व जडणघडणीचा एक शुभ मुहूर्तच असतो। या बालकांवर केले जाणारे संस्कार हे खऱ्या अर्थाने बाल संस्कार केंद्रच म्हटले जाते आणि खऱ्या अर्थाने या बाल संस्कार केंद्रामध्ये विविध मूल्यांची जपवणूक करण्यासाठी गप्पा, गाणी, गोष्टी, खेळ यांच्या माध्यमातूनच बालक घडवला जातो। आम्ही अंगणवाडीमध्ये काय घेतो, कशा पद्धतीने घेतो याचा अनुभव देण्यासाठी आम्ही हा पालक मेळावा इथं आयोजित केलेला आहे। आणि हा पालकांना बोलवण्याचा उद्देशच हा असा आहे की आम्ही ज्या ऍक्टिव्हिटी अंगणवाडीमध्ये घेतो त्या ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या मुलांमध्ये घरी गेल्यावरती मुलांमध्ये बसवून तुम्ही आज अंगणवाडीमध्ये काय घेता, काय शिकता याची सर्व। यावेळी मालदाडचे सरपंच गोरक्ष नवले, बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी कल्याण राऊत आणि प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका रश्मी देशपांडे चौधरी यांनी मौलिक मार्गदर्शन केलं। आज पाहिलं तर खूपच सुंदर असं त्यांनी नियोजन केलेलं आहे। या सर्व अंगणवाडीताईंनी आमच्या इथे 4 अंगणवाडी आहे, त्या 4ही अंगणवाडीला आम्ही सर सोलर लाईटचं दिले, म्हणजे त्या अंगणवाडीत 24 तास लाईट, फॅन लाईट, सोलर लाईट सगळं आम्ही आमच्या कार्यकाळात दिलं। त्यानंतर आम्ही
म्युझिक बुक पण दिलेले अंगणवाडीला. त्याच्यानंतर आम्ही टॅब दिलेले, मुलं टॅब नाही जे म्हणजे कॉम्पिटिशन म्हणजे तुम्ही म्हणतो काय माझी इंग्लिश शाळेसंग कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामुळं माझ्याकडं माझ्या अंगणवाडीच्या मुलांना आम्ही टॅब दिले, खेळणी दिली. तसंच मराठी शाळेला पण स्मार्ट बोर्ड आहे माझ्याकडे. म्हणजे जेव्हा सीओ साहेबांनी सांगितलं बघ स्मार्ट बोर्ड घ्या, त्याच्या अगोदरच आम्ही स्मार्ट बोर्ड घेतलेले. आता 2 स्मार्ट बोर्ड आहे, यावर्षी पण 2 स्मार्ट बोर्ड घेतले. एकदम हायटेक शाळा. नवनीतचा अभ्यासक्रम आम्ही स्वतः विकत घेतला म्हणजे ग्रामपंचायतच्या. आणि जर शासनाचा आहार येत नसेल माझ्या हायस्कूल आपल्या मराठी शाळेला जिल्हा परिषद, तर ग्रामपंचायत आहार देते. पण एकाही दिवस आम्ही वंचित होत नाही मुलं आहारापासून. तसं तर अंगणवाडी का पण आमचं बारकाईला लक्ष आहे. कुपोषित मुलं असतं त्या मुलाकडे पण लक्षात होतो. जर कुपोषित मुलं निघलं तर त्याला ग्रामपंचायत आहार देते. म्हणजे राजगिरीचे लाडू म्हणा, चिक्की म्हणा, हे ग्रामपंचायत पुरवते. असे वेगवेगळे उपक्रम ग्रामपंचायत करते. ग्रामपंचायतच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतच्या असे वेगवेगळे उपक्रम आमच्या अंगणवाडीमध्ये पण राबवतो. आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस खूप चांगलं काम करतात. तसेच वेगवेगळे पोषण आहारही आम्ही चांगल्या पद्धतीने देतो. तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही खूप सुंदर शाळा आहे. इथं खूप सुंदर स्टाफ आहे, बारकाईने लक्ष राहतं. त्याच्यामुळं मुलांची पटसंख्या त्यामुळे इंग्लिश मिडियमच्या तुलनेत चांगली आहे आमच्याकडं. जरी इंग्लिश मिडियम आहे गावामध्ये, पण पटसंख्या चांगली आहे. पण पुढल्या वर्षी कमी होऊ नये म्हणून या वर्षाची आतापासून तयारी आमची. तुमच्या घरामध्ये जे काही उपलब्ध असेल, जे टाकाऊ वस्तू असेल, त्याच्यापासून तुम्ही खेळणी बनवू शकता. आणि त्या खेळणीपासून मुलांचा सर्वांगीण विकास, जसं शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक मॅडमनी सांगितलं, तो विकास करू शकता. तर त्या विकासाच्या अनुषंगाने आपल्याला आज जे काही उपक्रम आणि स्टॉल नोंदवले आहे, तर माझी सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही प्रत्येक स्टॉलला भेट द्या. भेट दिल्यानंतर त्या अंगणवाडी ताईला विचारा की याच्यातून माझ्या मुलाचा विकास कसा होऊ शकतो, की याच्यातून काय होणार आहे. समजा पाण्याचे खेळ मुलांना काय दाखवायचंय, काय होऊ शकतं, तर ते विचारा याच्यातून माझं मूल काय शिकणार आहे, तर मी हे कशा प्रकारे घरी करू शकते. दुसरी गोष्ट खेळकोपरा आहे, पझल्स आहे, दुसरे बरेच काही भाग आहेत. प्रत्येकाला भेट द्या, प्रत्येकाने पहा आणि त्याच्यातून विकास करा. आणि जसं मॅडमने सांगितलं सुरुवातीला की जेंडर इक्वेलिटी सगळ्यात महत्वाचं आहे. आजच्या स्थितीला जेंडर इक्वेलिटी सगळ्यात महत्वाचं आहे. की जसं पाहतो की आपण मुलीचे कामं स्वयंपाक करणे असेल, धुणं असेल, असं काही नाही. बाहुली घरामध्ये मुलगा पण खेळू शकतो, बाहुली घरामध्ये सर्व गोष्टी करू शकतो. आता जर पाहिलं तर त्या ठिकाणी खेळकोपरा जो दिलेला आहे, खेळकोपरा म्हणतो आपण त्याला, बाहुली घर आता नाव दिलं आपण, पण खेळकोपरा म्हणतो त्याला. तर या दृष्टीने तुम्ही नियोजन करा. आणि दुसरी गोष्ट मला सांगायला आनंद होतो की जसं उपरे साहेब आणि मी बरोबर होतो, मालदारचाच मी एक विद्यार्थी आहे आणि इथंच माझं 2 वर्ष शिक्षण झालं. आणि आनंद होतो की मला या ठिकाणी येऊन ग्रामपंचायतने बोलण्याची संधी दिली. आणि सगळ्यात महत्वाचं की सरपंच सगळ्यात काय असतं की गावचे सर्व लोकांचा गावाचा ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जर तो नसेल तर कोणतीही योजना असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर तो होणं शक्य नाही. तर मी सरपंच साहेब, मी तुमचा खूप खूप आभारी आहे की कारण अंगणवाडीचा पालक मेळावा हा तुमच्याशिवाय किंवा गावच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. त्याच्याबद्दल आयसीडीएसच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी बालकांच्या विकासाच्या संदर्भाने बालकाचा विकास कसा व्हावा या ठिकाणी सर्व अंगणवाडीताईंनी आपल्या मनोगतामधून तो व्यक्त केलेला आहे. 3 ते 0 ते 3 आणि 3 ते 6 हा जो काही वयोगट आहे, खरोखर या वयोगटाला म्हणजेच तो तसा पाहिला तर एक चिखलाचा गोळाच असतो तुमच्याकडे. आणि पुढे आल्यानंतर 6 वर्षाच्या पुढे तो आमच्याकडे येतो प्राथमिक शाळेमध्ये आणि त्या चिखलाच्या गोळ्याला आकार देण्याचं काम अंगणवाडीताई, प्राथमिक शिक्षक हे करत असतात. आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार त्याच्यामध्ये कसे रुजवले जातील, हे मूल पुढे जाऊन चांगलं कसं होईल, सुदृढ कसं होईल, या बाबींकडं अंगणवाडीताई असेल, त्यानंतर आमचा प्राथमिक विभाग असेल, हे जाणीवपूर्वक लक्ष देऊन त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही संकल्पना आहेत हे रुजवण्याचा निश्चितपणे चांगल्या प्रकारचं कामकाज अंगणवाडीताई असतील, प्राथमिक शिक्षक असतील हे करत असतात आणि भविष्य काळात देखील हे ते करत राहतील. अंगणवाडीचा जो व्यापक
तुमचा कारभार आहे, तुम्ही ज्या पद्धतीने शिकवतात मुलांना प्रात्यक्षिक करून, पुस्तकी ज्ञानापेक्षा कधीही प्रात्यक्षिक किंवा मुलं जे आहेत ते बघून शिकतात, मोठ्यांचं ऐकून शिकतात। पुस्तकी ज्ञानापेक्षा बघितलेल्या गोष्टींवर त्यांचा जास्त लवकर ठसा उमटतो त्यांच्या मनावरती। त्यामुळे हे मॅडमनी जे सांगितलं याचा अभ्यासक्रम की आम्ही मुलांना हे शिकवतो, हे करून दाखवतो, तर एवढा मोठा व्यापक त्यांचा दृष्टिकोन आहे। त्यामुळे अंगणवाडी ताईंना मी खरंच शुभेच्छा देते की एवढ्या लहान वयातल्या मुलांना ते या दृष्टिकोनाने, एवढ्या व्यापक दृष्टिकोनाने शिकवतात आणि जेणेकरून की त्यांना मोठेपणी त्यांना हा व्यापक दृष्टिकोन घेऊन ते पुढे जातील जगामध्ये। आणि ही गोष्ट कुठल्याही शाळेमध्ये शिकवल्या जात नाही, मराठी असो नाही तर इंग्लिश मीडियम शाळा असू दे, पण ही जी गोष्ट या वयामध्ये या मुलांच्या मनावर बिंबवली जाणार आहे ती कुठल्याही पहिलीमध्ये, दुसरीमध्ये कुठेही शिकवली जाणार नाही। त्यामुळे मी खरंच शुभेच्छा देते अंगणवाडी ताईंना की एवढा मोठा व्यापक दृष्टिकोन ठेवून त्या आपल्या मुलांप्रमाणेच या मुलांची काळजी घेत आहेत, मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावरती त्या भर देत आहेत। याच्यामध्ये मी अजून एक सांगायचा प्रयत्न करेन की मौखिक आरोग्याकडे सुद्धा तुम्ही मुलांचं लक्ष दिलं पाहिजे। आजकालच्या खाण्यापिण्याच्या सवयी मुलांच्या बदललेल्या आहेत, वेफर्स, बिस्किट, चॉकलेट वगैरे हे सगळ्या गोष्टी ते भरपूर प्रमाणामध्ये त्यांचं चाललेलं असतं खाणं। त्यामुळे मी सरपंच साहेबांना अशी विनंती करेन की मुलांच्या मौखिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा काही तुम्ही शिबिरं वगैरे घेऊ शकत असाल तर ते मुलांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे। आपल्या कॉलेजमध्ये तुम्ही संपर्क करून त्याबद्दल माहिती घ्या आणि माझी विनंती राहील की तुम्ही इथे शिबिरं आयोजित करा। आणि आज इथे येऊन मला खूप आनंद झाला आणि एक मला नवीन अनुभव मिळाला की एवढा मोठा व्यापक दृष्टिकोन ठेवून हे सगळे कामं करत आहेत, त्याबद्दल सगळ्यांना खरंच शुभेच्छा। आमचे 1ली ते 4थीतले मुलं भाजीपाला विकण्यासाठी आलेले आहेत। काहींनी पाणीपुरी, काहींनी समोसा, काहींनी भाजीपाला आणलेला आहे, तर काहींनी भाजीपाला आणलेला आहे। यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी भाजी बाजार भरवला होता। या माध्यमातून मुलांमध्ये बौद्धिक तसेच व्यावहारिक ज्ञानात भर पडते। या उद्देशानं ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेनं हा उपक्रम राबवला। तर अंगणवाडीतील मुलांसाठीही अंगणवाडी सेविकांनी वेगवेगळे उपक्रम राबवले। निमोन बीट कार्यक्षेत्रातील अंगणवाडी सेविकांनी या उपक्रमात सहभाग घेतला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब पावसे, शिक्षक सुखदेव मोहिते यांचं मोलाचं सहकार्य मिळालं। तर या कार्यक्रमासाठी घुलेवाडी गट पर्यवेक्षिका सुजाता पोटधन, संगमनेर खुर्द पर्यवेक्षिका गडगे, राजापूरच्या पर्यवेक्षिका वागचौरे, धांदरफळच्या पर्यवेक्षिका खतोडे, आशा कदम, पुष्पा निर्मळ, ग्रामपंचायत सदस्या भामाबाई नवले, बाळासाहेब नवले, भाऊसाहेब नवले, संभाजी नवले, रजनी देशपांडे, डॉक्टर ढाकणे यांसह पालक आणि निमोन गटातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका मोठ्या संख्येनं हजर होत्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेणुका बाले यांनी करून सर्वांचे आभार मुख्याध्यापक रावसाहेब पावसे यांनी मानले। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ, जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर। संपर्क 8108 17 63 65।